ओम शांति। बाबा के साथ सर्व संबंधों की अनुभूति हम कैसे करें। आज सब सवेरे से सभी ये अनुभव कर रहे हैं। ನಾನು ಎಷ್ಟೆಷ್ಟಾಗುತ್ತೋ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಕಷ್ಟ ಆದರೆ ಮತ್ತೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾಡಲಿ, ಬಟ್ ಅಷ್ಟೊಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಲ್ಲ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ. ಮಾಡಲ ಇಲ್ಲ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಅದು. बाबा हमेशा कहते हैं कि मेरे साथ सर्व संबंधों की अनुभूति करो। केवल एक संबंध नहीं, लेकिन सर्व संबंधों की अनुभूति। बाबा ऐसा क्यों कहता है? एक संबंध या 3 संबंध ये काफ़ी नहीं है। पिता, टीचर, सद्गुरु ये काफ़ी नहीं है, या फिर सर्व संबंधों की आवश्यकता है? क्या कहते हैं बाबा? ಬಾಬೋರ ಜೊತೆ ಸರ್ವ ಸಂಬಂಧಗಳ ಅನುಭವ ಮಾಡೋದು ಹೇಗೆ? ಇವತ್ತು ತಾವು ಈ ಸರ್ವ ಸಂಬಂಧದ ಅನುಭವವನ್ನು ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರ. ಬಾಬೋರು ಕೇವಲ ಒಂದು ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ನೆನಪು ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ, ಅಥವಾ ಬರೀ 3 ಸಂಬಂಧ ಸಾಕು, ತಂದೆ, ಶಿಕ್ಷಕ, ಸದ್ಗುರು ರೂಪದಲ್ಲಿ ನೆನಪು ಮಾಡಿ ಅಂತಲೂ ಹೇಳಲ್ಲ. ಸರ್ವ ಸಂಬಂಧದಲ್ಲೂ ನೆನಪು ಮಾಡಿ ಅಂತ ಯಾಕೆ ಹೇಳ್ಬೋದು? एक संबंध काफ़ी नहीं है बाबा को याद करना। आप क्या कहते हो? ಒಂದು ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ನೆನಪು ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕಾಗಲ್ವಾ? ಮಾತಿಯರೇನು ಹೇಳ್ತೀರಾ? यस, नो, नो, नहीं। अनंद्र, नो, क्यों ऐसे? क्योंकि अगर इंसान आत्मा का अगर देखे, उसका संसार क्या है, किसको किसको सारा दिन किसको याद करता रहता है, उसका संसार ही क्या है? जिनको वो जानता है, जिनके साथ उसका संबंध है, वही उसका संसार है। संसार तो इतना बड़ा है, लेकिन अपना संसार, हर एक व्यक्ति का संसार अपने संबंधियों के ही इर्द गिर्द घूमता है ना? ಯಾಕೆಂದರೆ ಮನುಷ್ಯನ ಪ್ರಪಂಚ ಏನು? ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಯಾರು ಗೊತ್ತಿದೆಯೋ, ಯಾರು ತನ್ನ ಸಂಬಂಧದವರಿದ್ದಾರೋ ಅವ್ರನ್ನೇ ಇಡೀ ದಿನ ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು. ಹಾಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ಪ್ರಪಂಚ ಎಷ್ಟುಂಟದು. ಆದರೆ ನಮ್ಗೆ ಯಾರ ಜೊತೆಗೆ ಪರಿಚಯ ಇದೆಯೋ, ಯಾರ ಜೊತೆಗೆ ಸಂಬಂಧ ಇದೆಯೋ, ಅದು ನಮ್ಮ ಪ್ರಪಂಚ. ಅವರ ಸುತ್ತಮುತ್ತನೇ ನಮ್ಮ ಚಿಂತನೆಗಳು ನಡೀತಿರುತ್ತವೆ. अभी बाबा क्या कहता है कि बाबा ये कहते हैं कि मुझे अपना संसार बना लो. ಈಗ ಬಾಬಾ ಹೇಳೋದೇನಂತ, ನನ್ನನ್ನು ನಿಮ್ಮ ಜಗತ್ತು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. तो मुझे जब बाबा जब कहते हैं मुझे संसार बना लो, कि माना अगर बाबा को हर संबंध के साथ कनेक्शन जोड़ देते हैं, बाबा ही संसार हो गया, तो इंसानों का संसार हमारा नहीं है, बाबा ही संसार हो गया. ನನ್ನನ್ನೇ ನಿಮ್ಮ ಜಗತ್ತು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂದ್ರೆ ಏನರ್ಥ? ಎಲ್ಲ ಸಂಬಂಧಗಳಿಂದ ಬಾಬೋರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕನೆಕ್ಷನ್ ಜೋಡಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಬಾಬಾನೇ ನಮ್ಮ ಜಗತ್ತಾಗ್ಬಿಟ್ರು. और दूसरा कारण ये है कि बाबा के साथ सर्व संबंध जोड़ने के लिए ज़रूरी क्यों है? क्योंकि जब संबंध है वहाँ अपनी भावनाएं जुड़ी हुई हैं. जहाँ संबंध नहीं है वहाँ अपने इमोशंस, अपनी फीलिंग्स जुड़ता नहीं है ना? अगर कोई रास्ते चलते किसी का एक्सीडेंट हो जाता है और उस व्यक्ति को हम जानते ही नहीं हैं, लेकिन थोड़ा बहुत इंसानियत के नाते थोड़ा बहुत दुख होगा, जो मदद कर सकते हैं तो उतना करके हम निकल पड़ते हैं.
वो हॉस्पिटल पहुंचा दिया, तो बाद में क्या हुआ क्या नहीं हुआ हम नहीं ज़्यादा नहीं सोचते, लेकिन वही मेरे बहुत ही नज़दीक का कोई व्यक्ति हो, उसके लिए हम बहुत कुछ करते हैं, उसके अंत लास्ट तक उसके साथ देते हैं, उसका अगले दिन भी बाद भी ना ज़्यादा उसको उसका ख्याल रखते हैं, उसके लिए हम सोचते हैं, उसके लिए शुभ भावना रखते हैं। यह अंतर क्यों है? जहाँ परिचय है, जहाँ संबंध है, उसके लिए ज़्यादा हमारा अपनी भावनाएं चलती है, ना जुड़ी हुई होने के कारण से उनके लिए हमारा संकल्प चलता है ना। ಎರಡನೇದಾಗಿ ಬಾಬಾ ಯಾಕೆ ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ಬೋದು ಅಂದರೆ, ಎಲ್ಲಿ ಸಂಬಂಧ ಇದೆಯೋ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳು, ನಮ್ಮ ಫೀಲಿಂಗ್ಸ್, ಎಮೋಷನ್ಸ್ ಜೋಡಣೆ ಆಗಿರುತ್ತೆ. ಈಗ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಯಾವುದೋ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ ಮಾನವೀಯತೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನೋವಾಗತ್ತೆ, ಅವರನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೂ ನಾವು ಸೇರಿಸ್ಬೋದು. ಆದರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿಸಿದ ಮೇಲೆ ಏನಾಯಿತು, ಅವ್ರು ಹೇಗಿದ್ದಾರೆ ಅವೆಲ್ಲ ನಾವೇನೂ ಯೋಚನೆ ಮಾಡಲ್ಲ. ಅದೇ ಯಾರೋ ನಮ್ಮವ್ರಿಗೆ ಏನೋ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿಸಿದ ನಂತರನೂ ನಾವು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಕೊಡ್ತೀವಿ, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ನಡೆಯುತ್ತೆ. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳು ಅಲ್ಲಿ ಜೋಡಣೆ ಆಗಿರುತ್ತೆ. तो जहाँ भावनाएं हैं वहाँ हमारे एनर्जी, हमारी शक्तियाँ सब कुछ जाता है. तो इसीलिए जब बाबा के साथ जब हमारा संबंध जुड़ता है, हमारी भावनाएं भी जुड़ती हैं. संबंध जुड़े बिना बाबा के साथ भावनाएं नहीं जुड़ेगी. ಅಂದರೆ ಎಲ್ಲಿ ಸಂಬಂಧಗಳು ಜೋಡಣೆ ಆಗಿರುತ್ತೋ ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳು ಸಹ ಜೋಡಣೆ ಆಗೋದು. ಸಂಬಂಧದ ಹೊರತಾಗಿ ಭಾವನೆಗಳು ಜೋಡಣೆ ಆಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಬಾಬಾ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಸಂಬಂಧವನ್ನು ಜೋಡಣೆ ಮಾಡ್ದೇನೆ ಭಾವನೆಗಳು ಜೋಡಣೆ ಆಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. आप खुद भी अगर देखें ना, बाबा को कोई भी संबंध के बिना अगर याद करते हैं, केवल एक निराकार बाबा, मैं आत्मा ज्योति बिंदु और निराकार बाबा से किरणें आ रही है, शक्तियाँ आ रही हैं, तो वहाँ लंबे काल तक हम योग नहीं कर सकते. वहाँ रुकापन है, वहाँ बोरियत है. तो फिर वो गहराई की अनुभूति हमारा नहीं होगा योग में. ತಾವುಗಳು ಸ್ವತಃ ಈ ಅನುಭವ ಮಾಡಿರ್ಬೋದು. ಬಾಬೋರ್ನ ಹಾಗೇನೆ ಯಾವುದೇ ಸಂಬಂಧವಿಲ್ಲದೆ ಅವರು ನಿರಾಕಾರ ಜ್ಯೋತಿರ್ಬಿಂದು, ಅವರಿಂದ ಕಿರಣಗಳು ನನ್ನ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಿದೆ ಅಂತ ಯೋಗದ ಅನುಭವ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಣತನ ಇರುತ್ತೆ, ಬೋರ್ ಅನ್ಸತ್ತೆ. लेकिन उसी जगह पर अगर कोई भी एक संबंध को लेकर के याद करना शुरू किया, तो फिर उसकी गहराई, उसकी भावनाओं की गहराई, वो इतना आनंद की अनुभूति ज़्यादा होने लगता है. ಅದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಬಂಧದ ಜೊತೆಗೆ ಅನುಭವ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಆಳತೆಯ ಅನುಭವವಾಗತ್ತೆ. और तीसरा कारण ये है कि बाबा क्यों कहता है बाबा के साथ सर्व संबंध जोड़ो. बाबा को कोई संबंध से जोड़ने, संबंध के साथ याद करने से हमारी जो इमोशनल कोशेंट है, जैसे आप सभी को पता है IQ, EQ, SQ की बात हम बहुत कुछ करते हैं. इंटेलिजेंट कोशेंट, इमोशनल कोशेंट और स्पिरिचुअल कोशेंट. जब आध्यात्मिक मतलब मेडिटेशन, जब हम योग में बैठते हैं तो वो किस रीति से अपने आत्मा के ऊपर कार्य करता है कि आध्यात्मिकता के आधार से, बाबा के साथ संबंध जोड़ने के आधार से हमारे इमोशंस स्टेबल होने लगता है, भावनाएं स्टेबल होने लगता है. तो इसीलिए फिर हमारे जो कर्म है तो उसमें स्थिरता आती है, उसमें स्टेबिलिटी आती है. ನಾವು
ಎಮೋಷ್ನಲ್ ಕೋಶಂಟ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತೀವಿ. ಒಂದು ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಐ ಕ್ಯೂ, ಇ ಕ್ಯೂ ಮತ್ತು ಎಸ್ ಕ್ಯೂ ಅಂತ. ಅಂದರೆ ಇಂಟೆಲಿಜೆಂಟ್ ಕೋಶಂಟ್, ಎಮೋಷ್ನಲ್ ಕೋಶಂಟ್ ಮತ್ತು ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಕೋಶಂಟ್. ಇಲ್ಲಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಅಂದರೆ ಯೋಗ. ನಾವು ಬಾಬೋರ್ನ ಯಾವಾಗ ಸಂಬಂಧದ ರೂಪದಲ್ಲಿ ನೆನಪು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತೀವಿ, ಆಗ ನಮ್ಮ ಭಾವನಾತ್ಮಕವಾದ ಸ್ಥಿರತೆ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮೂಡುತ್ತೆ. ಭಾವನಾತ್ಮಕವಾಗಿ ನಾವೆಷ್ಟು ಸ್ಥಿರವಾಗ್ತೀವೋ ಅಷ್ಟು ನಮ್ಮ ಕರ್ಮಗಳಲ್ಲೂ ಸಹ ಸ್ಥಿರತೆ ಬರುತ್ತೆ. मान लीजिए कोई भी इमोशंस है, भले मेरा आईक्यू बहुत ज़्यादा है, लेकिन मेरे इमोशंस के ऊपर, मेरे भावनाओं के ऊपर मेरा कंट्रोल ही नहीं है. छोटी छोटी बातों में मुझे बहुत गुस्सा आता है, ईर्ष्या, द्वेष, घृणा, ये बहुत कुछ अगर है, लेकिन आईक्यू ज़्यादा है लेकिन इमोशनल कोशेंट मेरा ठीक नहीं है, तो मेरे जो बिहेवियर है, मेरे कर्म है, तो आईक्यू ज़्यादा होते हुए भी मेरे कर्मों में कुशलता नहीं आ सकता, मेरे व्यवहार में कुशलता नहीं हो सकता. ಒಂದು ವೇಳೆ ನನ್ನ ಐ ಕ್ಯೂ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ರೂ ಸಹ ಭಾವನಾತ್ಮಕವಾಗಿ ಇ ಕ್ಯೂ ನನ್ನಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಇದ್ದರೆ ಆಗ ಬೇಗ ನನಗೆ ಸಿಟ್ಟು ಬರುತ್ತೆ, ಈರ್ಷ್ಯೆ ಬರುತ್ತೆ, ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ವಿಚಾರಗಳಲ್ಲೂ ಬೇಗ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಭಾವನಾತ್ಮಕವಾಗಿ ಏರುಪೇರಾಗೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಕರ್ಮಗಳಲ್ಲಿಯೂ ಸಹ ಕುಶಲತೆ ಅನ್ನೋದು ಕಡಿಮೆ ಆಗ್ಬಿಡತ್ತೆ. तो इसीलिए जब हम योग करते हैं, हमारे जो भावनात्मक स्थिरता आने लगती है तो सब कुछ बैलेंस होता है कि आईक्यू जितना मेरा मैक्सिमम आईक्यू है उस पर, उसके आधार से मेरा अपना परफॉर्मेंस रहेगा. तो इसीलिए आईक्यू और ईक्यू दोनों जैसे अपने मैक्सिमम लेवल में जब होगा तो हमारी जो कर्मों में कुशलता उस रीति से हमारा बहुत अच्छा हो सकता है. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಯಾವಾಗ ಯೋಗ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಆಗ ನಮ್ಮ ಐ ಕ್ಯೂ ಎಷ್ಟಿದೆಯೋ ಅಷ್ಟು ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ಮಗಳು ಸಹ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರುತ್ತೆ. ಈ ಐ ಕ್ಯೂನ ಲೆವೆಲ್ನಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ನಮ್ಮ ಕರ್ಮ ಶ್ರೇಷ್ಠ ಆಗತ್ತೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಇ ಕ್ಯೂ ಸಹ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಐ ಕ್ಯೂ ಇ ಕ್ಯೂ ಎರಡೂ ಗರಿಷ್ಠ ಮಟ್ಟದಲ್ಲಿರುವಾಗ ಶ್ರೇಷ್ಠ ಕರ್ಮದಲ್ಲಿ ಕುಶಲತೆ ಬರಲೇಬೇಕು, ನಮ್ಮ ಬಿಹೇವಿಯರ್ ಸಹ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. क्योंकि इमोशन, फीलिंग्स के बारे में हमें बहुत समझने की ज़रूरत है. भावनाओं के बारे में अगर देखा जाए दो बातें हैं. एक है हम मन से विचारों की उत्पत्ति करते हैं, थॉट्स क्रिएट करते हैं. दूसरा है फीलिंग्स भी क्रिएट करते हैं. दो बातें हैं, थॉट्स और फीलिंग्स हैं. और इन दोनों में से थॉट्स पावरफुल है या फीलिंग्स पावरफुल है? आपका क्या कहना है? ಥಾಟ್ಸ್ ಶಕ್ತಿಶಾಲಿನೋ ಅಥವಾ ಫೀಲಿಂಗ್ಸ್ ಶಕ್ತಿಶಾಲಿನೋ? ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರಾ? ಯೋಚನೆಗಳು ಶಕ್ತಿಶಾಲಿನೋ, ಭಾವನೆಗಳು ಶಕ್ತಿಶಾಲಿನೋ? ಕೈ ಮಾತಾಯ್ಕೆರೆ ಭಾವನಾ ही शक्तिशाली है. मन में वो दोनों प्रकार के क्रिएट करते हैं. ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇವೆರಡರ ಒಂದು ಅಂತರ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಈ ಎಮೋಷನ್ಸ್, ಫೀಲಿಂಗ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಅಂತರ ಅಲ್ಲ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಎರಡನ್ನೂ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ವಿಚಾರಗಳು ಮತ್ತು ಭಾವನೆಗಳು ಅಲ್ವಾ, ಎರಡು ಕ್ರಿಯೇಟ್ ಆಗತ್ತೆ. ಸೊ ಇದರಲ್ಲಿ ಮನಸ್ಸು ಇದು ವಿಚಾರಗಳು ಪವರ್ಫುಲ್ಲು ಅಥವಾ ಭಾವನೆಗಳು ಪವರ್ಫುಲ್ಲು, ಅದನ್ನು ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಸೊ ನಿಮ್ಗೇನು ಅನ್ಸುತ್ತೆ, ಭಾವನೆಗಳು ಶಕ್ತಿಶಾಲಿನ ಅಥವಾ ವಿಚಾರಗಳು ಶಕ್ತಿಶಾಲಿನ? ಯಾರಿಗೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ವಿಚಾರಗಳು ಶಕ್ತಿಶಾಲಿ? ಕೈ ಎತ್ತಿ. ಯಾರಿಗೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ಭಾವನೆಗಳು ಶಕ್ತಿಶಾಲಿ? ಜಾಸ್ತಿ ಜನ ಭಾವನೆಗಳು. फॉर एग्जाम्पल कुछ होता है और अचानक गुस्सा आ जाता है. जब गुस्सा आता है, भावना पहले आती है या गुस्से वाली विचार पहले आता है?
क्या कहेंगे? गुस्से की फीलिंग पहला आता है, ಸಿಟ್ಟು ಬಂತು ಅಂತ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿ. ಈಗ ಸಿಟ್ಟು ಬಂದಾಗ ಸಿಟ್ಟಿನ ವಿಚಾರಗಳು ಮೊದಲು ಬರುತ್ತೋ ಅಥವಾ ಸಿಟ್ಟಿನ ಭಾವನೆಗಳು ಮೊದಲು ಬರುತ್ತೋ? ಭಾವನೆ, ವಿಚಾರ. ವಿಚಾರ ಫಸ್ಟ್ ಬರುತ್ತಾ? ಭಾವನೆ ಫಸ್ಟ್ ಬರುತ್ತೆ. ಏನೋ ಬಂದು ಹಿಂಗೆ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ಯಾರೋ ಬಂದು ಏನೋ ಬೀಳ್ಸಿದ್ರು, ಬೀಳ್ಸಿದ ತಕ್ಷಣ ಫಟ್ ಅಂತ ಬರೋದು ಭಾವನೆ, ಕ್ರೋಧದ ಭಾವನೆ ಫಸ್ಟ್ ಬರುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ವಿಚಾರ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಭಾವನೆಗಳ ಗತಿ ಫಾಸ್ಟ್, ವಿಚಾರಗಳ ಗತಿ ಕಮ್ಮಿ. ಯಾವಾಗ ಭಾವನೆಗಳ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಹತೋಟಿ ಇರುತ್ತೆ, ಕಂಟ್ರೋಲ್ ಇರುತ್ತೆ, ಆವಾಗ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾವು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಭಾವನೆಗಳ ಮೇಲೆ भावनाओं के ऊपर अगर हमें कंट्रोल नहीं आ रहा है तो विचारों के आधार से हम भावनाओं को कंट्रोल कर सकते. अगर मुझे बार बार गुस्सा आ रहा है तो फिर वह अचानक आ जाता है, कंट्रोल ही नहीं होता, अचानक आ जाता है. तो फिर बाबा की याद में बैठ करके शांति की शक्ति की अनुभूति करते करते 2-4 दिन, 15 दिन, 1 मास, 3-4 मास वही शांति की शक्ति अनुभूति करते 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 मेरा गुस्सा कंट्रोल हो गया. मतलब विचारों को परिवर्तन करते करते भावनाओं पर कंट्रोल हो गया, है ना. ಒಂದು ವೇಳೆ ನನಗೆ ತುಂಬ ಆ ರೀತಿ ಪದೇ ಪದೇ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತಿದೆ, ಆಗ ಬಾಬೋರಿಂದ ಶಾಂತಿಯ ಕಿರಣಗಳನ್ನ ತಗೊಳ್ತಾ ಶಾಂತಿಯದ್ದೇ ಚಿಂತನೆ ನಡೆಸ್ತಾ 1 ತಿಂಗಳು, 2 ತಿಂಗಳು, 3 ತಿಂಗಳು ಈ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ವಿಚಾರಗಳ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಸಹ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡ್ಬೋದು. लेकिन भावनाएं विचारों से शक्तिशाली है ना. तो इसलिए जब भी हम किसी के प्रति भी अगर हम हमारा संबंध भी ठीक करना है, पहले भावनाएं ठीक कर लेनी है. विचारों के बारे में बाद में, लेकिन भावना मेरे उस हर एक के प्रति अच्छी है, गुड फीलिंग, हर एक के प्रति शुभ भावना, हर एक के प्रति गुडविल. जब ये होगा तो विचारों में फिर धीरे धीरे परिवर्तन आएगा. ನಾವು ಯಾರ ಜೊತೆಲಾದರೂ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂದರೂ ಅಷ್ಟೇ, ಮೊದಲು ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ಬೇಕು. ಯಾಕೆಂದರೆ ಭಾವನೆಗಳು ವಿಚಾರಗಳಿಗಿಂತಲೂ ಶಕ್ತಿಶಾಲಿ. ಅದರಿಂದ ಭಾವನೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ, ಶುಭ ಭಾವನೆಯನ್ನೇ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ನಂತರ ವಿಚಾರಗಳನ್ನೂ ಸಹ ಸರಿ ಮಾಡ್ಕೋಬೋದು. सो ये दोनों बहुत ही गहराई से इंटरकनेक्टेड है. विचार और फीलिंग्स बहुत गहराई से इंटरकनेक्टेड है, लेकिन फीलिंग्स बहुत ही पावरफुल है, बहुत ही ज़्यादा पावरफुल. इसीलिए बाबा के साथ बाबा के साथ अति शक्तिशाली अनुभव करना है तो भावनाओं के साथ याद करना है. ಅಂದರೆ ಇವೆರಡಕ್ಕೂ, ಭಾವನೆಗಳು ಹಾಗೂ ವಿಚಾರಗಳಿಗೂ ತುಂಬ ಒಳಗಿನ ಸಂಬಂಧ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಬಾಬೋರ ನೆನಪನ್ನು ಸಹ ಸಂಬಂಧಗಳ ಅನುಭೂತಿಯೊಂದಿಗೆ ನೆನಪು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ನೆನಪು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. तो बाबा हमेशा कहते हैं, जब जैसे कहा कि सर्व संबंध से याद करना, तो अभी तो शायद सुबह 6 संबंधों से बाबा को याद किया. अक्सर बाबा कहते 7 संबंधों के साथ मुझे याद करना. तो ये सातों ही संबंध हमारे जीवन के परिपूर्णता लाती है. तो इसलिए हर एक संबंध से बहुत कुछ प्राप्तियां हैं. तो क्या क्या प्राप्तियां हैं हर एक संबंध से, वो अभी हम देखते हैं. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಬಾಬೋರು 7 ಸಂಬಂಧಗಳಿಂದ ನನ್ನನ್ನು ನೆನಪು ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ.
ಈ 7 ಸಂಬಂಧಗಳಿಂದ ನೆನಪು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಸರ್ವ ಪ್ರಾಪ್ತಿಗಳು ಆಗತ್ತೆ. ಈ ಒಂದೊಂದು ಸಂಬಂಧದಿಂದ ಏನೇನು ಪ್ರಾಪ್ತಿ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. सबसे पहले बाबा ज़्यादातर करके जो संबंध याद करते हैं वो है पिता का संबंध, है ना. तो पिता के संबंध से हमें क्या प्राप्तियां हैं? लौकिक में हमें क्या मिलता है पिता से? ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬಾಬವರು ತಂದೆ ಸಂಬಂಧದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ತಂದೆಯ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ನಮಗೇನು ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗತ್ತೆ? ಲೌಕಿಕದಲ್ಲೂ ತಂದೆಯಿಂದ ಏನು ಸಿಗತ್ತೆ? ಆಸ್ತಿ ಸಿಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ और क्या मिलता है? प्रॉपर्टी तो मिलता ही है, वर्षा तो मिलता ही है, लेकिन साथ साथ समाज में रिकग्निशन मिलता है कि ये फलाने व्यक्ति का बच्चा है, इसका पिता ये है. रिकग्निशन समाज में वो मिलता है. ಆಸ್ತಿ ಅಂತೂ ಸಿಕ್ಕೇ ಸಿಗತ್ತೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಗುರ್ತಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗತ್ತೆ. ಈತ ಇಂಥವರ ಮಗ ಅಂತ ನಮ್ಮನ್ನು ಗುರ್ತಿಸ್ತಾರೆ. ऐसे ही जब बाबा के साथ पिता का संबंध जोड़ते हैं तो वो तो वर्षा तो मिलेगा ही, 21 जन्म का नहीं 21 जन्मों का वर्षा तो मिलेगा ही. साथ साथ ये भी रिकग्निशन है कि हम कौन है, उस परमात्मा के संतान हैं. ಅದೇ ರೀತಿ ಬಾಬೋರ ಮಗು ಅನ್ನೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ 21 ಜನ್ಮಗಳ ಆಸ್ತಿಯಂತೂ ಸಿಕ್ಕೇ ಸಿಕ್ಕತ್ತೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಈ ಗುರುತು ಸಹ ಸಿಗತ್ತೆ. ನಾವು ಯಾರು ಅಂದರೆ ಪರಮಾತ್ಮನ ಮಕ್ಕಳು. वो जो सोचते ही मैं फलाने व्यक्ति का बेटा हूँ या बेटी हूँ, सोचते ही एक गुण, जैसे आत्मा में 7 गुण है ना. ओरिजिनल आत्मा के जो 7 गुण हैं, उसमें से एक गुण हमारे अंदर वो अनुभव होती है. वो कौन सी है? प्यार. ನಾವು ಇಂಥವ್ರ ಮಗ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದ ಹಾಗೇನೆ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಏನು 7 ಗುಣಗಳಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಗುಣದ ಅನುಭವ ನಮಗಾಗತ್ತೆ. ಅದು ಯಾವ ಗುಣ? ಕೆಲವರು ಪ್ರೀತಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ, ಕೆಲವರು ಶಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಾ. ಯಾವ ಗುಣ ಇರ್ಬೋದು? ಶಕ್ತಿ. ಏಕೆಂತಂದ್ರೆ ಯಾರಿಗ ಹೇಳ हाँ तुमको पता है कि मैं किसका बच्चा हूँ, मैं किसका बेटा हूँ, वो दिखाते हैं ना, ऐसे रोप चलाते हैं. मैंने शक्ति, ताकत वो महसूस करते हैं कि मैं कौन हूँ, मैं परमात्मा का बच्चा हूँ. तो वो ऑटोमेटिकली आत्मा के अंदर वो शक्ति की अनुभूति होती है. ಕೆಲವರು ತಮ್ಮ ದರ್ಪವನ್ನು ತೋರಿಸ್ತಾರಲ್ಲ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ ನಾನು ಯಾರ ಮಗ ಅಂತ, ಹಾಗೆ ಆ ಶಕ್ತಿ ಅನುಭೂತಿ ಆಗತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ಪರಮಾತ್ಮನ ಮಗು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಆ ಶಕ್ತಿ ಅನುಭೂತಿ ನಮ್ಮಲ್ಲಾಗತ್ತೆ. ये देह भान की शक्ति नहीं है, लेकिन आत्म भान की शक्ति है ना. तो वो वहाँ ईगो नहीं है, अभिमान नहीं है, स्वमान है. ಆದರೆ ಇದು ದೇಹಭಾನದ ಶಕ್ತಿ ಅಲ್ಲ, ಆತ್ಮಭಾನದ ಶಕ್ತಿ. ಇಲ್ಲಿ ಅಭಿಮಾನ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಸ್ವಮಾನ ಇದೆ. कभी भी हम कमज़ोर महसूस करते हैं, निशक्त महसूस करते या फिर असहाय महसूस करते, बाप रे इतना सारा कुछ है, मैं कैसे करूं, क्या करूं, असहाय महसूस करते, उस समय सिर्फ एक याद करना, मेरा पिता कौन. ಯಾವಾಗಲೇ ನಾವು ನಿಶಕ್ತ ಅಂತ ನಮ್ಗನ್ಸಿದ್ರೆ ಅಥವಾ ಅಸಹಾಯರು ಅಂತ ಅನ್ಸಿದ್ರೆ ಬರೀ ಇದೊಂದು ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ನನ್ನ ತಂದೆ ಯಾರು. तो जब ये एक संकल्प आता है, ये स्मृति आती है कि मेरा पिता शिव बाबा परमात्मा सर्वशक्तिमान है,
तो वो शक्तियों का संचार मेरे अंदर हो जाता है। ಈ ಒಂದು ಸ್ಮೃತಿ ಬರೋದ್ರಿಂದ ನನ್ನ ಪಿತ ಪರಮಾತ್ಮ ಅನ್ನೋ ಸ್ಮೃತಿಯಿಂದ ಆ ಸರ್ವಶಕ್ತಿಗಳ ಸಂಚಾರ ನನ್ನಲ್ಲಿ ಆಗೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತೆ. अगर केवल मैं ये सोचूं कि परमात्मा सर्वशक्तिमान है और दूसरा अगर ये सोचूं मेरा पिता सर्वशक्तिमान है, उसमें नजदीक की अनुभूति किसमें होगा? ಬರೀ ನಾನು ಪರಮಾತ್ಮ ಸರ್ವಶಕ್ತಿವಂತ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ, ಅದೇ ನನ್ನ ಪಿತ ಸರ್ವಶಕ್ತಿವಂತ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ, ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಒಂದು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಸಮೀಪತೆ ಅನುಭವ ಆಗತ್ತೆ? ಎರಡನೇದ್ರಲ್ಲಿ, दूसरे में, है ना। और ये हमारा ओरिजिनलिटी है, ये हम इमेजिन नहीं कर रहे हैं, लेकिन वास्तविकता है कि बाबा ने ये स्मृति दिलाई है कि मैं आत्मा सचमुच उस परमात्मा की संतान हूँ। उसको मुझे स्वीकारना है, क्योंकि अभी तक जब भी मैं अपने आप, हम जब भी देहबान में, जब अभी भी अपने आप को सोचते हैं हम कितने हम कितने किसके संतान हैं, तो माता पिता याद आ जाते हैं। वो ऑटोमेटिक है, क्योंकि बचपन से वही चला आया है, ऑटोमेटिक हो जाता है। वो मेमोरी में, संस्कार में वो चला गया है। मेरी माँ ये है, मेरे पिता ये है, संस्कार में है ना। तो वो उस बात को अभी हमें संस्कार में डालना है कि मुझ आत्मा का पिता शिव बाबा है, परमात्मा है। ಇದು ನಾವೇನು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿರೋದಲ್ಲ, ವಾಸ್ತವಿಕತೆ. ನಾವು ಪರಮಾತ್ಮನ ಮಕ್ಕಳೇನೆ. ಜೊತೆಗೆ ನಮಗಿದೊಂದು ಸಂಸ್ಕಾರ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ನಾನು ಯಾರ ಮಗು ಅಂದ ತಕ್ಷಣ ಆಟೋಮೆಟಿಕಲಿ ನಮಗೆ ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು ತಾಯಿಯವರು ಅನ್ನೋದು ನೆನಪಿಗೆ ಬಂದ್ಬಿಡತ್ತೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಸಂಸ್ಕಾರ ಆಗಿರೋದು ಲೌಕಿಕದಲ್ಲಿ. ಹಾಗೆಯೇ ಇದನ್ನು ಸಹ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ನಾನು ಯಾರ ಮಗು? जब ये संस्कार बन जाता है कि शिव बाबा मेरा पिता है, तो फिर कभी भी मैं निशक्त अनुभव नहीं कर सकती हूँ। हमेशा यह स्मृति रहेगा कि मैं मास्टर सर्वशक्तिमान हूँ। ಹಾಗೆಯೇ ಯಾವಾಗ ನಾನು ಪರಮಾತ್ಮನ ಮಗು ಅನ್ನೋದನ್ನು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಆಗ ಎಂದಿಗೂ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ನಿಶಕ್ತ ಅಂತ ಅನುಭವ ಮಾಡಲ್ಲ. ನಾನು ಮಾಸ್ಟರ್ ಸರ್ವಶಕ್ತಿವಾನ್ ಅನ್ನೋ ಅನುಭೂತಿ ಸದಾ ನಮಗಿರುತ್ತೆ. और दूसरा संबंध माँ का संबंध। लौकिक में माँ से क्या मिलता है? ಲೌಕಿಕದಲ್ಲಿ ತಾಯಿಯಿಂದ ಏನೇನು ಸಿಗುತ್ತೆ? प्यार और शांति और पालना। और क्या मिलता है? माँ से क्या मिलता है? सातों ही गुणों में से आपको सबको याद है आत्मा के ओरिजिनल 7 गुण कौन कौन से हैं? ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ನೆನಪಿದೆ ಅಲ್ವಾ ಆತ್ಮದ ಒರಿಜಿನಲ್ 7 ಗುಣಗಳು ಯಾವ್ದ್ಯಾವ್ದು ಅಂತ? याद है? ओके, तो ये करते करते सभी 7 ही गुणों को कवर करेंगे, तो फिर वो रिवाइज भी हो जाएगा, है ना। तो माँ के संबंध से हमें बाबा से क्या प्राप्ति होती है? ತಾಯಿ ಸಂಬಂಧದಿಂದ ನಮಗೆ ಯಾವ ಗುಣದ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗತ್ತೆ? आशीर्वाद, ऑल 7। एक एक संबंध से एक एक गुणों की अनुभूति होती है। जैसे छोटा बच्चा होता है कि माँ की गोदी में जाते ही वो एकदम शांत हो जाता है। वो शांत इसलिए हो जाता है क्योंकि उसको निश्चिंतता है कि हाँ, मैं एक सुरक्षित जगह पे पहुंच गया हूँ, मेरे संभालने वाली है मेरे पास अभी। तो एकदम निश्चिंत और सुरक्षित और शांति की अनुभूति बच्चा करता है माँ की गोदी में।
ಈ ಒಂದೊಂದು ಸಂಬಂಧದಿಂದ ಆತ್ಮದ 7 ಗುಣಗಳಿವೆ ಏನಿವೆ, ಆ ಒಂದೊಂದು ಗುಣದ ಅನುಭೂತಿ ನಮಗಾಗತ್ತೆ, ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗತ್ತೆ. ಒಂದು ಪುಟ್ಟ ಮಗು ತನ್ನ ತಾಯಿ ಮಡ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದ ಹಾಗೇನೆ ಶಾಂತವಾಗ್ಬಿಡತ್ತೆ. ಅದು ನಿಶ್ಚಿಂತ, ಸುರಕ್ಷಿತ ಹಾಗೂ ಶಾಂತ, ನನ್ನನ್ನು ಸಂಭಾಲನೆ ಮಾಡೋರಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಅದರಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡತ್ತೆ. सो ऐसे ही जब बाबा के साथ माँ के संबंध का अनुभव करते हैं, एक तो शांति की अनुभूति होती है. क्यों शांति की अनुभूति होता है? जहाँ निश्चिंतता है वहाँ शांति है ना. तो बाबा है मेरे पास, माँ के रूप में, किसी भी रूप में, तो निश्चिंतता आने के कारण से शांति की अनुभूति होगी. ಹಾಗೆಯೇ ಪರಮಾತ್ಮನನ್ನ ತಾಯಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಅನುಭೂತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದಲೂ ನಮಗೆ ಶಾಂತಿ ಬರುತ್ತೆ. ಏಕೆಂದರೆ ನಿಶ್ಚಿಂತರಾಗ್ಬಿಡ್ತೀವಿ, ನಿಶ್ಚಿಂತತೆಯಿಂದ ಶಾಂತಿ ಉತ್ಪನ್ನವಾಗತ್ತೆ. क्योंकि ये जब हमें विश्वास है कि मेरे देखभाल करने वाले बाबा वो तो है ना, विश्वास के आधार से ही निश्चिंतता आएगी. अगर विश्वास नहीं है तो फिर निश्चिंतता नहीं है. ಯಾಕೆಂದರೆ ವಿಶ್ವಾಸ ಬಂತು, ನನ್ನನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋರು ಬಾಬಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ವಿಶ್ವಾಸ. ವಿಶ್ವಾಸದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಿಶ್ಚಿಂತತೆ ಬರುತ್ತೆ. ವಿಶ್ವಾಸ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಿಶ್ಚಿಂತತೆ ಇಲ್ಲ. तो बाबा को माँ के रूप में याद करते हुए हमारे अंदर वो विश्वास जागृत करना है, निश्चय. बाबा में निश्चय जागृत करना है. हमेशा बाबा मेरे साथ है, मेरे देखभाल करने वाले बाबा. ಅಂದಮೇಲೆ ಬಾಬೂರನ್ನ ನೆನಪು ಮಾಡ್ತಾ ಆ ವಿಶ್ವಾಸ ಮತ್ತು ನಿಶ್ಚಯವನ್ನು ಜಾಗೃತಪಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ನನ್ನನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋರು ಬಾಬಾ ಸದಾ ನನ್ನ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ನಿಶ್ಚಯ ಇರಬೇಕು. क्योंकि थोड़ा भी डाउट आया ना कि सचमुच बाबा मेरे देखभाल करेगा क्या, कि बाबा तो सर्वशक्तिमान है, मैं तो रही इतनी छोटी सी आत्मा और बहुत साधारण आत्मा जो बहुत सारे पाप किए हुए हैं, और फिर मेरे जैसे साधारण आत्मा की देखभाल हर कदम, हर रोज, हर क्षण क्या बाबा मेरे देखभाल करेंगे? अगर थोड़ा भी डाउट आया तो वहाँ निश्चिंतता नहीं है. ಒಂದು ವೇಳೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಂಶಯ ಬಂತು ಅಂದರೆ, ಬಾಬೋರು ನೋಡಿದ್ರೆ ಸರ್ವಶಕ್ತಿವಂತ, ನಾನು ನೋಡಿದ್ರೆ ಸಾಧಾರಣ ಆತ್ಮ, ಎಷ್ಟೊಂದು ಪಾಪಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಬಂದಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಸಾಧಾರಣವಾದ ಆತ್ಮನ ಬಾಬೋರು ನೋಡ್ಕೋತಾರ ಅನ್ನೋ ಸಂಶಯ ಸ್ವಲ್ಪ ಬಂತು ಅಂದ್ರೂ ಆ ನಿಶ್ಚಿಂತತೆ ಅನ್ನೋದು ಇರಲ್ಲ. क्योंकि बाबा ने हमें ये प्रॉमिस किया है ना, ये प्रॉमिस किया है कि मैं हमेशा आपके साथ हूँ, केवल मुझे याद करो और मेरे साथ की अनुभूति आप कर सकते हैं. तो बाबा ने जब प्रॉमिस किया है कि मैं क्यों फिर उसमें डाउट लेके आऊँ. ಯಾಕೆಂದರೆ ಬಾಬೋರು ನಮಗೆ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಯಾವಾಗ ನನ್ನನ್ನು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು ನಾನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆನಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಂದಮೇಲೆ ನಾನು ಯಾಕೆ ಈ ಸಂಶಯ ತಂದ್ಕೋಬೇಕು? उस अटूट विश्वास के साथ बाबा को जब याद करते हैं तो वो शांति की अनुभूति, सुरक्षित रहने की अनुभूति हम कर सकते हैं. ಅಂದಮೇಲೆ ಆ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ತುಂಡಾಗದಂತೆ ಇರಬೇಕು. ಆಗ ನಾವು ನಿಶ್ಚಿಂತತೆಯ ಶಾಂತಿಯ ಅನುಭೂತಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. और तीसरा संबंध बाबा के साथ शिक्षक का संबंध. बाबा मेरा शिक्षक, मैं उसकी स्टूडेंट. ಮೂರನೇ ಸಂಬಂಧ ಶಿಕ್ಷಕನ ಸಂಬಂಧ. ಬಾಬಾ ನನ್ನ ಶಿಕ್ಷಕ, ನಾನು ಅವರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅಲ್ವಾ. शिक्षक से हमें क्या मिलता है? टीचर से हमें ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ಏನು ಸಿಗುತ್ತೆ? ज्ञान ಕೆಲವ್ರಿಗೆ ಜ್ಞಾನ ज्ञान ಅಂತ मिलता ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಾ. है. बाबा ज्ञान का सागर है. तो वो न केवल हद का ज्ञान लेकिन बेहद का ज्ञान हमें प्राप्त होता है उस परम शिक्षक से.
ಬಾಬಾ ಅವರು ಜ್ಞಾನದ ಸಾಗರನಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಕೇವಲ ಸೀಮಿತವಾದ ಜ್ಞಾನ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅಪರಿಮಿತವಾದ ಜ್ಞಾನನೂ ಆ ಪರಮ ಶಿಕ್ಷಕನಿಂದ ಸಿಗತ್ತೆ. इस ज्ञान में अपरम अपार शक्ति है, ताकत है. ಈ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಅಪರಮಪಾರ ಶಕ್ತಿ, ತಾಕತ್ತು ಇದೆ. तो इसीलिए कि इस ज्ञान की गहराई में जितना हम जाते जाएंगे, एक एक चीज को हम न केवल सुनना है लेकिन अनुभूति करते जाते हैं, तो जीवन के बहुत सारे कन्फ्यूजन्स जैसे पूरा सुलझता जाएगा, पूरा क्लियर होता जाएगा. ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಈ ಜ್ಞಾನದ ಆಳತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಬರೀ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ, ಅದನ್ನು ಎಷ್ಟು ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಗೊಂದಲಗಳು, ಈ ದಾರ ಗೋಜಲಾಗಿರುತ್ತಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ಆ ಗೋಜಲನ್ನು ಬಿಡಿಸ್ದ ಹಾಗೆ ಆಗತ್ತೆ. जैसे धागे बहुत सारे धागे ऐसे उलझे हुए हैं, तो बहुत ऐसे अपनी जिंदगी भी उलझा हुआ है, कंफ्यूजन से बहुत सारी बातें. जैसे जैसे ज्ञान हमारे अंदर वो धारणा होती जाएगी, वो सारा कुछ धागे ದಾರ ಎಲ್ಲ ಸುಳ್ಕೊಂಡಿರುತ್ತಲ್ಲ, ಎಲ್ಲ ದಾರಗಳೆಲ್ಲ ಒಟ್ಟಿಗೆ ಗೋಜಲಾಗ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತಲ್ಲ, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಜೀವನನೂ ಇವತ್ತು ತುಂಬ ಗೋಜಲಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಎಷ್ಟು ಜ್ಞಾನ ನಮಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಆ ಗೋಜಲೆಲ್ಲ ಬಿಡಿಸ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಬೋಜ ಅಲ್ಲ, ಗೋಜಲು, ಗೋಜಗಳು. तो शिक्षक के रूप में न केवल हमें केवल ज्ञान के रूप में हमें लेना है, लेकिन शिक्षक के साथ संबंध भी हमें उस रीति से चाहिए, है ना. तभी वो में हमें ज्ञान मिलेगा. केवल ज्ञान से प्यार है लेकिन ज्ञान देने वाले बाबा से प्यार नहीं है, तो ये भी नहीं हो सकता, है ना. तो ज्ञान देने वाला बाबा, शिक्षक, उनसे हमारा शिक्षक का संबंध है, तो फिर ज्ञान के साथ भी हमारा प्यार बढ़ता जाएगा. ಕೇವಲ ಜ್ಞಾನದಿಂದ ಎಲ್ಲ ಗೋಜಲುಗಳು ಸಮಾಪ್ತಿ ಆಗೋದಲ್ಲ, ಶಿಕ್ಷಕನಿಂದ ಜ್ಞಾನ ನಾನು ತಗೊಳ್ತಿದ್ದೀನಿ, ಶಿಕ್ಷಕನ ಸಂಬಂಧದಿಂದ. ಕೇವಲ ಜ್ಞಾನದ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಅಲ್ಲ, ಆದರೆ ಜ್ಞಾನ ಕೊಡ್ತಿರೋ ಶಿಕ್ಷಕನ ಮೇಲಿನ ಪ್ರೀತಿ, ಆ ಸಂಬಂಧದ ಅನುಭೂತಿಯಿಂದ ಜ್ಞಾನನ ಪಡ್ಕೊಂಡಷ್ಟು ಜೀವನ ಸಹಜವಾಗಿ ಗೊಂದಲಗಳೆಲ್ಲ ಸಮಾಪ್ತಿ ಆಗತ್ತೆ. जब हमें ये पूरा विश्वास है, ये ज्ञान देने वाला परमात्मा है, तो फिर ज्ञान में भी हमारा विश्वास बढ़ेगा. नहीं तो फिर बाहर वाले बोलने वाले तो बहुत है, ये ज्ञान ऐसा कहता है, ये ज्ञान ऐसा कहता है, लेकिन जब मुझे विश्वास है कि इस ज्ञान को देने वाला खुद परमात्मा है, तो फिर उसमें कन्फ्यूजन ही नहीं है कि ये क्या बाबा बोलने वाले जो ज्ञान है वो सच है या वो सच है, दूसरी बातें सच है. वो कन्फ्यूजन ही नहीं है, क्योंकि मुझे ये ज्ञान कौन दे रहा है उसमें विश्वास है, तो ज्ञान में ऑटोमेटिकली विश्वास हो जाएगा. ಜ್ಞಾನ ಕೊಡ್ತಿರೋರ ಮೇಲೂ ನಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಬೇಕು. ಈಗ ಇಲ್ಲಾಂದರೆ ಪ್ರಪಂಚದವರು ಎಷ್ಟೋ ಜನ ಹೊರಗಿನವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ಜ್ಞಾನ ಹೀಗಿದೆ, ಇವ್ರು ಹೇಳೋ ಜ್ಞಾನ ಈ ಥರ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳೋರು ಬೇಕಾದಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಈ ಜ್ಞಾನನ ಸ್ವಯಂ ಪರಮಾತ್ಮ ಶಿಕ್ಷಕನ ರೂಪದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ವಿಶ್ವಾಸ ಯಾವಾಗ ನಮಗೆ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೋ ಆಗ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪ್ರಕಾರದ ಸಂಶಯಕ್ಕೆ ಆಸ್ಪದವೇ ಇಲ್ಲ. तब हम ज्ञान सूर्य बन सकते हैं, है ना. बाबा हमें ज्ञान सूर्य बनाने आए हैं, तो ज्ञान के सागर से ज्ञान प्राप्त करके हम ज्ञान सूर्य बनेंगे. अपने भी विकारों को हम भस्म करते हैं और दूसरों को भी हम ज्ञान सूर्य बन करके मददगार बनना शुरू करते हैं. ಆಗ ನಾವು ಜ್ಞಾನ ಸೂರ್ಯರಾಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಬಾಬೋರು ಜ್ಞಾನ ಸೂರ್ಯನಾಗಿ ನಮಗೆ ಜ್ಞಾನನ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ನಾವು ಅದನ್ನು ತಗೊಂಡು ಜ್ಞಾನ ಸೂರ್ಯರಾದಾಗ ನಮ್ಮ ವಿಕರ್ಮಗಳನ್ನೂ ಸಹ ಭಸ್ಮ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಹಾಗೆ ಬೇರೆಯವರ ವಿಕರ್ಮಗಳನ್ನೂ ಭಸ್ಮ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗತ್ತೆ. चौथा संबंध सद्गुरु. बाबा मेरा सद्गुरु है.
तो ನಾಲ್ಕನೇ सदगुरु ಸಂಬಂಧ ಸದ್ಗುರು. ಬಾಬಾ ನನ್ನ ಸದ್ಗುರುವಾಗಿದ್ದಾರೆ. सदगुरु से क्या मिलता है? गुरु से क्या मिलता है? आशीर्वाद मिलता है, श्रीमत मिलता है और मार्गदर्शना मिलती है. ಸದ್ಗುರುವಿನಿಂದ ಏನು ಸಿಗುತ್ತೆ? ಗುರುವಿನಿಂದ ಏನು ಸಿಗುತ್ತೆ? ಗುರುವಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ, ಶ್ರೀಮತ, ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸಿಗುತ್ತೆ. मेरे अपने सदगुरु से हमें श्रीमत मिल रहा है. कोई गुरु नहीं दे सकता, लेकिन सदगुरु बाबा दे सकता है श्रीमत. कोई ऐसे गुरु नहीं दे सकते श्रीमत ना. तो बाबा श्रीमत भी दे रहा है और आत्माओं को आशीर्वाद भी खूब भर भर के दे रहे हैं, है ना. ನನ್ನ ಸದ್ಗುರುವಿನಿಂದ ನಮಗೆ ಶ್ರೀಮತ ಸಿಗತ್ತೆ. ಬೇರೆ ಯಾರೋ ಗುರುಗಳು ಶ್ರೀಮತ ಕೊಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಆದರೆ ಪರಮಾತ್ಮ ಸದ್ಗುರುವಿನಿಂದ ಶ್ರೀಮತನೂ ಸಿಗ್ತಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಬಾಬೂರು ಆಶೀರ್ವಾದಗಳನ್ನೂ ಸಹ ತುಂಬ ತುಂಬ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. और कौन सा गुण हम महसूस करते हैं सदगुरु बाबा से? ಸದ್ಗುರು ಬಾಬಾಯಿಂದ ನಾವು ಯಾವ ಗುಣದ ಅನುಭೂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ? पवित्रता. पवित्रता की अनुभूति हम सदगुरु से अनुभव करते हैं, क्योंकि गति सदगति मुक्ति जीवन मुक्ति का वर्षा बाबा देता है. तो पवित्रता आधार है मुक्ति और जीवन मुक्ति, गति और सदगति का. तो इसीलिए जब हम पवित्रता की अनुभूति करना है, बाबा को सदगुरु के रूप में याद करने से पवित्रता की शक्ति बहुत ही ईजिली, बहुत ही सहज हम अनुभव कर सकते हैं. ಯಾಕೆಂದರೆ ಬಾಬಾವರು ಗತಿ ಸದ್ಗತಿ ಮುಕ್ತಿ ಜೀವನ್ ಮುಕ್ತಿಯ ಆಸ್ತಿಯನ್ನು ನಮಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಗತಿ ಸದ್ಗತಿಗೆ ಆಧಾರನೇ ಪವಿತ್ರತೆ. ನಾವು ಪವಿತ್ರತೆಯ ಗುಣವನ್ನು ಅನುಭವ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಬಾಬಾವ್ರನ್ನ ಸದ್ಗುರುವಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ನೆನಪು ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಅಲ್ಲಾಡ್ತಾ ಇದೆ. तो अगला संबंध है पांचवा संबंध बाबा के साथ, क्योंकि सदगुरु का संबंध तो इतना शक्तिशाली है, उसको ज़्यादा वर्णन करने की ज़्यादा ज़रूरत नहीं पड़ेगी, क्योंकि सदगुरु को याद करते ही वो पवित्रता की वाइब्रेशंस हमें अंदर वो महसूस करना शुरू करते हैं. ಸದ್ಗುರುವಿನ ಅನುಭೂತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದ ಹಾಗೆಯೇ ನಮಗೆ ಆ ಒಂದು ಪವಿತ್ರತೆಯ ತರಂಗಗಳನ್ನು ಅನುಭವ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತೆ. तो अगला संबंध है बाबा के साथ सखा का संबंध, फ्रेंड का संबंध. ಮುಂದಿನ ಸಂಬಂಧ ಬಾಬೋರ ಜೊತೆಗೆ ಸಖನ ಸ್ನೇಹಿತನ ಸಂಬಂಧ. फ्रेंड से क्या मिलता है? फ्रेंड से क्या मतलब लौकिक फ्रेंड से? ಲೌಕಿಕ ಫ್ರೆಂಡಿಂದ ಏನು ಸಿಗುತ್ತೆ? स्नेह के रहे कई लोग. क्या मिलता है? लौकिक, क्योंकि माता पिता है, घर में भाई बहन सब है, लेकिन फिर भी फ्रेंड्स हमारा बहुत ज़्यादा होते हैं, है ना. तो फ्रेंड्स के पास फिर भी हमें फ्रेंड्स क्यों पसंद करते हैं? फ्रेंड्स से क्या मिलता है? अंडरस्टैंडिंग, अनकंडीशनल एक्सेप्टेंस, फीलिंग्स जुड़ता है. फीलिंग्स तो हर संबंध में जुड़ा हुआ है ना. क्योंकि फ्रेंड्स इसीलिए भी पसंद है क्योंकि एक ही वेवलेंथ के होते हैं, एक दूसरे को अच्छी तरह समझ पाते हैं. वही बात जो हम फ्रेंड्स के साथ शेयर करते हैं वो हम अपने पिता के पास जाकर के शेयर नहीं कर सकते, अपने माँ के साथ जाकर के शेयर नहीं कर सकते. दिल की बात दिल से जो होता है वो फ्रेंड्स के साथ ही होती है. अपने सारे सीक्रेट्स भी फ्रेंड्स के साथ शेयर करते हैं.
ಎಷ್ಟೊಂದು ಸಂಬಂಧಗಳಿರುತ್ತೆ, ತಂದೆ ತಾಯಿ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಇದ್ರೂ ಸಹ ನಮ್ಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಸ್ನೇಹಿತರು ಇರ್ತಾರಲ್ವಾ. ಸ್ನೇಹಿತರಿಂದ ಏನು ಸಿಗುತ್ತೆ? ಯಾಕೆಂದರೆ ಸ್ನೇಹಿತರು ಸಮಾನರಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ಭಾವನೆಗಳಂತೂ ಎಲ್ಲ ಸಂಬಂಧದಲ್ಲೂ ಜೋಡಣೆ ಆಗಿರುತ್ತೆ. ಆದರೆ ಈ ಸ್ನೇಹಿತರಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಗೌಪ್ಯವಾದ ರಹಸ್ಯಗಳನ್ನೂ ಸಹ ಹಂಚ್ಕೊಳ್ತೀವಿ. और जब हम फ्रेंड्स के साथ होते हैं, कौन सा गुण हम महसूस करते हैं इन सातों ही गुणों में? ಫ್ರೆಂಡ್ಸ್ನ ಖುಷಿ. ಜೊತೆಲಿರುವಾಗ ಈ 7 ಗುಣಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ಗುಣ ಅನುಭವ ಮಾಡ್ತೀವಿ? ಖುಷಿಯನ್ನ. ಅಲ್ವಾ? ಸುಖದ ಅನುಭವ. क्योंकि वो खुशी या फिर वो सुख क्यों महसूस हम करते हैं फ्रेंड्स के साथ? क्योंकि हम एक दूसरे की भावनाओं को समझते हैं, एक दूसरों के विचारों को समझते हैं, वो किस दौर से गुजर रहा है या गुजर रही है, तो उस बात को एक दूसरे को समझते हैं. वो समझ के कारण से फिर वो सुख की अनुभूति हम करते हैं. ಯಾಕೆಂದರೆ ಸ್ನೇಹ ಎಲ್ಲಿರುತ್ತೋ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ. ಅವ್ರು ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ, ಅವ್ರ ಭಾವನೆಗಳೇನು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ. ಅದರಿಂದ ನಮಗೆ ಒಂದು ಖುಷಿಯ ಸುಖದ ಅನುಭವ ಆಗತ್ತೆ. ऐसे ही बाबा को हम खुदा दोस्त बनाते हैं, तो फिर वो जो भी दिल की बात है वो बाबा के साथ हमें शेयर करने की ज़रूरत है ना? ಅದೇ ರೀತಿ ಬಾಬೋರನ್ನು ನಾವು ಖುದಾ ದೋಸ್ತ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ಅಂತರಾಳದ ವಿಚಾರಗಳೇನಿದೆಯೋ ಅದೆಲ್ಲವನ್ನು ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆ ಹಂಚ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. आजकल जो फ्रेंड्स है, इंसान जो मनुष्य आत्माएं फ्रेंड्स है, भले हम अपनी भावनाओं को वो समझ नहीं पाते. अगर मेरे कुछ प्रॉब्लम्स हैं, मैं जा कर के उसके साथ शेयर करूं तो शायद वो उस रीति से मुझे नहीं समझ पाएगा जिस रीति से मैं गुजर रही हूँ उन बातों से, तो वो शायद व्यक्ति नहीं समझ पाएगा. लेकिन बाबा समझता है मेरे अंदर जो मैं कहूँ या फिर जो मैं नहीं कहती हूँ, वो भी बाबा समझ जाता है. क्योंकि बाबा मेरा आदि मध्य अंत, वो बाबा त्रिकालदर्शी है. मेरा आदि मध्य अंत जानने के कारण से वो सब कुछ कहने से पहले ही सब कुछ समझ जाता है बाबा. ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಯಾರು ಸ್ನೇಹಿತರಿರ್ತಾರೋ ನಾವೇನಾದರೂ ಅವ್ರ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಹಂಚ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಹೋದರೆ ನಾವು ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಅವ್ರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. ಆದರೆ ಬಾಬಾ ಸ್ನೇಹಿತನಾಗಿ ನಾನು ಹೇಳದೇ ಇರಲಿ, ನಾನು ಏನು ಪರಿಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿದ್ದೀನಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಅವ್ರು ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ಯಾಕೆಂದರೆ ನನ್ನ ಆದಿ ಮಧ್ಯ ಅಂತ್ಯ ಎಲ್ಲವೂ ಅವ್ರಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಿದೆ. तो इसीलिए बाबा को हमें दोस्त बनाने की ज़रूरत है, दिल की सारी बातें. क्योंकि जब दोस्त का संबंध हो जाता है बाबा के साथ, फ्रेंड का संबंध हो जाता है, वह ऑफिशियल नहीं, सब कुछ एक दूसरे को, एक बाबा को सब कुछ मैं अपना बता सकती हूँ. ಆದ್ದರಿಂದ ಬಾಬೋರ್ ನನ್ನನ್ನು ಸಖ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಸಖದ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಅನುಭವ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನನ್ನ ಅಂತರಾಳದ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಬಾಬೋರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಹಂಚ್ಕೋಬಹುದು. अभी तक जो संबंध हुए माता पिता टीचर सदगुरु, इन चारों ही संबंध में बाबा ऊंचाई में है, मैं लेने में हूँ. बाबा से केवल इन संबंधों से मैं ले रही हूँ. लेकिन जब सखा का संबंध है, फ्रेंड का संबंध है, वहाँ लेन देन दोनों है. ಇದುವರೆಗೂ ಯಾವ ಸಂಬಂಧಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಚಿಂತನೆ ನಡೆಸಿದ್ವಿ, ಆ 4 ಸಂಬಂಧಗಳಲ್ಲಿ ಬಾಬೋರ್ ನನಗಿಂತ ಮೇಲಿದ್ದಾರೆ. ಮಾತಾ ಪಿತಾ ಶಿಕ್ಷಕ ಸದ್ಗುರುವಿನಲ್ಲಿ ಅವರು ಮೇಲಿದ್ದಾರೆ, ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನಾನು ತಗೋತಿದ್ದೀನಿ. ಆದರೆ ಯಾವಾಗ ಸಖನ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಬರ್ತೀವಿ ಆಗ ಅಲ್ಲಿ ಹಂಚ್ಕೋತಿದ್ದೀವಿ. ಕೊಡೋದು ತಗೊಳ್ಳೋದು ಎರಡೂ ಅಲ್ಲಿರುತ್ತೆ. तो वो जब हम लेन देन करते हैं तो वहाँ फिर वो बहुत ही अटूट संबंध डेवलप होता है.
ಯಾವಾಗ ಈ ಕೊಡೋದು ತಗೊಳ್ಳೋದು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಲ್ಲಿ ಸಂಬಂಧ ಎಂದಿಗೂ ತುಂಡಾಗಲ್ಲ. तो इसलिए ज़्यादा से ज़्यादा हम खुदा दोस्त का अनुभव करने की ज़रूरत है हमें. ಆದ್ದರಿಂದ ತುಂಬ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಖುದಾ ದೋಸ್ತ್ನ ಸಂಬಂಧವನ್ನು ಅನುಭವ ಮಾಡಬೇಕು ನಾವು. फिर बाबा मेरा फ्रेंड है तो उसके साथ हम हंसी मजाक भी कर सकते हैं. ಬಾಬೋರು ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ತಮಾಷೆನೂ ಮಾಡ್ಬೋದು. थोड़ा रूठना रूसना थोड़ा बहुत खिंचा चलता है ना, मेरा फ्रेंड है. ಸ್ವಲ್ಪ ಮುನಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು, ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಇವೆಲ್ಲ ನಡೀತದೆ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತ ಅಲ್ವಾ. तो वो रियलिटी में बाबा को उस संबंध में याद करते सारी भावनाएं बाबा के साथ शेयर करनी है. ಅಂದರೆ ಆ ಒಂದು ಸ್ನೇಹಿತನ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾ ಬಾಬೋರ ಜೊತೆ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಹಂಚ್ಕೋಬೇಕು. भावनाएं ಜಿ भावनाओं को भी जब हम जैसे अलग अलग भावनाएं अलग अलग फीलिंग्स है तो बाबा के साथ हर चलता है कि बाबा तो मेरा ही है तो चलता है ना. ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಹಂಚ್ಕೋಬೇಕು, ಏಕೆಂದ್ರೆ ಬಾಬೋರು ನನ್ನವರು, ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತ, ಅದರಿಂದ ಎಲ್ಲ ಭಾವನೆಗಳನ್ನೂ ಹಂಚ್ಕೋಬಹುದು, ನಡೆಯುತ್ತೆ. और नेक्स्ट संबंध है बाबा मेरा स्वामी प्रियतम. ಮುಂದಿನ ಸಂಬಂಧ ಯಾವುದು? ಬಾಬಾ ನನ್ನ ಸ್ವಾಮಿ ಪ್ರಿಯತಮ. इस संबंध में प्यार की अनुभूति होती है. ಈ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯ ಅನುಭೂತಿ ಆಗತ್ತೆ. ये संबंध माताएं और कन्याओं को बहुत सहज लगता है और भाइयों को ಈ ಸಂಬಂಧ ಮಾತೆಯರು ಕನ್ಯರಿಗೆ ಬಹಳ ಸಹಜ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಅಣ್ಣಂದ್ರಿಗೆ बाबा मेरा साजन है, मैं बाबा की सजनी. क्योंकि देह मेरा अगर फीमेल है तो बाबा के साथ साजन में आत्मा सजनी, तो वो संबंध जोड़ना इजी हो जाता है क्योंकि आत्मा और शरीर बहुत गहराई से जुड़ा हुआ है ना. तो वो संस्कार थोड़ा इमर्ज रूप में है, स्त्री का संस्कार जो है तो वो इमर्ज रूप में है. तो इसलिए बाबा साजन मेरा, मैं सजनी, वो बहनों को अनुभव करना इजी हो जाता है. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅಕ್ಕಂದ್ರಿಗೆ ಸುಲಭ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಆತ್ಮಕ್ಕೂ ಶರೀರಕ್ಕೂ ಹತ್ತಿರದ ಸಂಬಂಧ ಇದೆ. ಶಿವಬಾಬಾ ನನ್ನ ಪ್ರಿಯತಮ, ನಾನೋರ್ ಪ್ರಿಯತಮೆ, ಆ ಒಂದು ಸ್ತ್ರೀತನದ ಸಂಸ್ಕಾರ ಪ್ರಗಟವಾಗ್ಬಿಡತ್ತೆ. ನಮಗೆಲ್ಲ ಸುಲಭ ಬಾಬೋರ್ನ ಪ್ರಿಯತಮನಾಗಿ ಅನುಭವ ಮಾಡೋದು. भाई क्या कहेंगे, आपको इजी है? ಅಣ್ಣಂದ್ರೇನ್ ಹೇಳ್ತೀರಾ? ನಿಮ್ಗೆ एक ही हाथ उठ रहा है, 2 3 4 5 6. वेरी गुड. क्योंकि देह भान से परे होना है ना. मैं आत्मा सजनी, आत्मिक दृष्टि में तो आत्मा में कोई जेंडर ही नहीं है, ना स्त्रीलिंग ना पुरुष पुल्लिंग है ना. आत्मा का जेंडर ही नहीं है. तो मैं आत्मा शिव बाबा की सजनी, वहां देहभान की बात ही नहीं है ना वहां, राइट. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾವು ದೇಹ ಭಾನದಿಂದ ಹೊರಗೆ ಬರ್ಬೇಕಲ್ವಾ. ಆತ್ಮಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಲಿಂಗ ಭೇದ ಇಲ್ಲ, ಅದು ಸ್ತ್ರೀನೂ ಅಲ್ಲ ಪುರುಷನೂ ಅಲ್ಲ. ಶಿವಬಾಬಾ ಪ್ರಿಯತಮ, ನಾನು ಆತ್ಮ ಆತನ ಪ್ರಿಯತಮೆ ಅಲ್ವಾ, ಸರಿ ಅಲ್ವಾ. तो ये अनुभव हमें जब हम बाबा के साथ ये संबंध अनुभव करते हैं तो बहुत ही गहराई का संबंध हम बाबा के साथ अनुभव कर सकते हैं. प्रियतम, साजन और सजनी का जो संबंध है वो सब संबंधों से गहरा संबंध है. ಈ ಪ್ರಿಯತಮ ಪ್ರಿಯತಮೆ ಅನ್ನೋ ಸಂಬಂಧದಿಂದ ನಾವು ಯಾವಾಗ ಬಾಬೋರ್ನ ನೆನಪು ಮಾಡ್ತೀವಿ ಆಗ ತುಂಬ ಆಳವಾದ ಸಂಬಂಧದ ಅನುಭೂತಿ ಆಗತ್ತೆ. ಏಕೆಂದರೆ ಈ ಸಂಬಂಧವೇ ತುಂಬ ಆಳವಾದ ಸಂಬಂಧ. लौकिक में भी अगर देखें, दूसरे संबंधों को मनाने के लिए कोई ऐसा सेरेमनी नहीं होता, लेकिन एक दो शादी होता है तो उसका सेरेमनी होता है ना. तो
तो दूसरे संबंधों का सेरेमनी नहीं होता, भाई बहन का, माता पिता का, ये सेरेमनी नहीं होता, क्योंकि वो संबंध ही एक निराला ही है, दूसरे संबंधों से निराला ही है। टीचर स्टूडेंट का भी कोई ऐसा सेरेमनी नहीं होता, या हाँ, दीक्षा लेते हैं गुरु से, वो थोड़ा बहुत होता है बस, लेकिन दूसरे संबंधों का तो कोई ऐसा सेरेमनी नहीं होता। लेकिन पति पत्नी के लिए शादी होता है ना? तो क्यों? क्योंकि वो संबंधी दूसरे संबंधों से निराला है, बहुत ही गहरा है, इसलिए उसके बारे में आप ज़्यादा मनन चिंतन करना। और वो संबंध बाबा के साथ, वो गहराई का संबंध, अटूट, एकदम कंबाइंड स्वरूप की अनुभूति हम कर सकते हैं बाबा के साथ साजन सजनी का संबंध जब अनुभव करते हैं। ಏಕೆಂದರೆ ಲೌಕಿಕ ರೀತಿಯಿಂದನೂ ನೋಡಿ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಸಂಬಂಧಗಳದ್ದು ನಾವು ಸಮಾರಂಭ ಆಚರಿಸಲ್ಲ. ಗುರು ಶಿಷ್ಯರ ಸಂಬಂಧ ಇರ್ಬೋದು, ತಂದೆ ತಾಯಿಯ ಮಕ್ಕಳ ಸಂಬಂಧ ಇರ್ಬೋದು, ಯಾವುದಕ್ಕೂ ನಾವು ಸಮಾರಂಭ ಅಂತ ಆಚರಿಸೋದೇ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಇಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳ ವಿವಾಹ ಆದಾಗ ಅದನ್ನು ವೆಡ್ಡಿಂಗ್ ಸೆರೆಮನಿ ಅಂತ ಆಚರಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಆ ಥರ? ಏಕೆಂದರೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಸಂಬಂಧಗಳಿಗಿಂತಲೂ ಬಹಳ ಭಿನ್ನವಾದ ಸಂಬಂಧ ಮತ್ತು ತುಂಬ ಆಳವಾದ ಸಂಬಂಧ ಇದು. तो बाबा कहते कंबाइंड स्वरूप का अनुभव करो। बाबा और मैं एकदम कंबाइंड है, और बाबा में जो भी शक्तियाँ हैं मुझ आत्मा में वो आ रही है। तो वो संबंध साजन सजनी के संबंध के आधार से ही वो इतना अटूट, गहरा, डीप हम अनुभव कर सकते हैं. ಹಾಗೆ ಬಾಬೋರ ಜೊತೆಯಲ್ಲೂ ಈ ಸಂಬಂಧದ ಅನುಭೂತಿ ನಾವು ಮಾಡಿದಷ್ಟು ತುಂಬ ಆಳವಾದ ಕಂಬೈನ್ಡ್, ಬಾಬೋರಿಂದ ನನಗೆ ಸರ್ವಶಕ್ತಿಗಳು ಬರ್ತಿದೆ, ನಾನು ಬಾಬೋರ್ ಜೊತೆ ಕಂಬೈನ್ಡ್ ಆಗಿದ್ದೀನಿ, ಅಷ್ಟು ಆಳವಾದ ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯ ಒಂದು ಅನುಭೂತಿ ನಮಗೆ ಈ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಆಗತ್ತೆ. और लास्ट संबंध है, कौन सा संबंध रह गया है? कौन सा संबंध रह गया है? बाबा मेरा बच्चा, है ना? इन्याव ये संबंध भी उड़ितो? संबंध याद रखना बहुत ही जरूरी है. ಈ ಸಂಬಂಧ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಸಹ ಬಹಳ ಅವಶ್ಯಕ. ಬಾಬಾ ನನ್ನ ಮಗು. इस संबंध से क्या प्राप्तियां होती है? ಈ ಸಂಬಂಧದಿಂದ ಏನು ಪ್ರಾಪ್ತಿಗಳಾಗತ್ವೆ? सातों ही गुणों में से कौन सा छूट गया है, कौन सा रह गया है? आनंद, है ना? 7 ಗುಣಗಳಲ್ಲಿ ಇನ್ಯಾವ ಗುಣ ಉಳ್ಕೋತು? ಆನಂದ ಅಲ್ವಾ? जब बच्चा पैदा होता है, माँ बाप को जैसे अंदर से जिस रीति से आनंद की अनुभूति होती है, वो वर्णन नहीं कर सकते बच्चों देख. और वो बच्चा पाने के लिए इतना मेहनत करते हैं, अगर वो नहीं हो रहा है तो इतना हम क्या 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 तप करते हैं, दान पुण्य करते हैं, बहुत सारा मेहनत करते हैं. वो एक आनंद की अनुभूति उस बच्चे से ही माता पिता को मिलता है. ಒಂದು ಮಗು ಜನ್ಮ ತಗೊಂಡ ತಕ್ಷಣ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಅದೇನು ಆನಂದ ಆಗತ್ತೆ. ಆ ಮಗು ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಮಗುವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಎಷ್ಟೊಂದು ತಪಸ್ಸು, ವ್ರತಗಳು, ದಾನ ಪುಣ್ಯ, ಎಷ್ಟೊಂದು ಶ್ರಮ ಪಡ್ತಾರಲ್ವ. ऐसे ही जब बाबा को मैं अपना बच्चा बनाती हूँ, फिर उस देने की भावना इतना ज़्यादा हो जाता है. बाबा को बच्चा नहीं बनाते तो देने की भावना भी नहीं आएगी. ಅದೇ ರೀತಿ ಬಾಬೋರ್ನ ಯಾವಾಗ ತನ್ನ ಮಗು ಮಾಡ್ಕೋತೀರ ಆಗ ಕೊಡೋ ಭಾವನೆಗಳು ಉತ್ಪನ್ನ ಆಗತ್ತೆ. ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ನೀವು ಬಾಬೋರ್ನ ಮಗು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ವೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೊಡುವಂತಹ ಭಾವನೆ ಬರಲ್ಲ. इलाज नहीं तो फिर बाबा से केवल लेने की भावना है ना, बाबा से लो लो लो, लेकिन बाबा को क्या देना है? बाबा को देना माना यज्ञ को, जो भी है देना है. बाबा के बच्चे जो भी है, संसारी बाबा के सभी आत्माएं बाबा के बच्चे हैं. देने की भावना आएगा बाबा को जब हम संतान बनाते हैं. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಬರೀ ಬಾಬೋರಿಂದ ತಗೊಳ್ಳೋ ಭಾವನೆ ಮಾತ್ರ ಇರುತ್ತೆ. ಬಾಬೋರಿಂದ ಚೆನ್ನಾಗಿ ತಗೋಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ಆದರೆ ಯಾವಾಗ ಬಾಬೋರ್ನ ತಮ್ಮ ಸಂತಾನ ಮಾಡ್ಕೋತೀರ, ಇಡೀ ಜಗತ್ತೇ ಬಾಬೋರ ಸಂತಾನ ಹೌದು, ಆದರೆ ಬಾಬೋರ್ನ ತನ್ನ ಸಂತಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡಾಗ ಕೊಡುವಂಥ ಭಾವನೆಗಳು ಬರುತ್ತವೆ. जो जितना जितना हम देते जाएंगे उतना तो आनंद ही आनंद है.
ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಕೊಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀವೋ ಅಷ್ಟು ಆನಂದವೇ ಆನಂದ ಇರುತ್ತೆ. है ना. तो एक एक संबंध जैसे आप अभी समझ गए तो उसकी गहराई में अभी जाना है. एक एक संबंध से एक एक गुण की अनुभूति करते जाना है. तो अगले एक घंटे में अभी 7:30 तक 7:30 बजे तक अभी तक जो आपने इन सातों ही संबंधों में से कौन सा संबंध है आपने अनुभव नहीं किया है उसको चूज करना और उसको आप अनुभव करने की कोशिश करना. और अनुभव करते करते आप क्या बात कर रहे हैं, क्योंकि संबंध में चुप नहीं रहना है. संबंध में क्या होता है, बातें होती है ना. तो आप अभी हमें चिटचैट करना है बाबा के साथ, बातें करनी है और बाबा भी क्या कह रहा है उसको अभी अनुभव भी करना है. उस संबंध से बाबा के साथ चिटचैट करना है. अभी तक जो नहीं किया है उस संबंध को चूज करके उस संबंध से बाबा को याद करना है. ठीक है. ಈಗ 1 ಗಂಟೆ ಯೋಗದ ಸಮಯದಲ್ಲಿ ತಾವು ಇದುವರೆಗೂ ಯಾವ ಸಂಬಂಧವನ್ನು ಅನುಭವ ಮಾಡಿಲ್ವೋ ಆ ಸಂಬಂಧವನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಆ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಬಾಬೋರ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡಿ, ವಾರ್ತಾಲಾಪ ಮಾಡಿ. ಏಕೆಂದರೆ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಸುಮ್ಮನಿರಲ್ಲ. ಸಂಬಂಧ ಇದೆ ಅಂದಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಮಾತುಕತೆ ನಡೆಯುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಆ ಸಂಬಂಧದ ಅನುಭವವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಬಾಬೋರ ಜೊತೆಗೆ ಮಾತನಾಡಿ. वार्तालाप करते वो पर्टिकुलर जो गुण है उस संबंध के साथ जुड़ी हुई जो गुण है वो हम अनुभव. ವಾರ್ತಾಲಾಪ ಮಾಡ್ತಾ ಆ ಸಂಬಂಧದ ಜೊತೆಗೆ ಯಾವ ಗುಣದ ಜೋಡಣೆ ಇದೆಯೋ ಆ ಗುಣವನ್ನು ನಾವು ಅನುಭವ ಮಾಡೋಣ. ठीक है. ओम शांति.